परंतु तो सुद्धा प्रकरण दाबण्याचं पाप जर कोणी केलेलं असेल तर त्याचं नाव सुरेश देसाई. ती हत्या सुद्धा कोणी केलेली ती सुद्धा चौकशी केली पाहिजे असा माझा ठाम आरोप आहे. ही आत्ताची जी हत्या झालेली संतोष देशमुख साहेबांची ही पवन चक्क्याच्या माध्यमातून झालेली आणि ही पवन चक्क्याच्या माध्यमातून हत्या ही काय पहिली हत्या नाहीये. आमच्या आष्टीमध्ये सुद्धा एका आदिवासी कुटुंबातला व्यक्ती हत्या पवन चक्कीच्या माध्यमातूनच झालेली, ती सुद्धा अशीच दाबलेली आहे. त्यावेळेस तर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, रामदासजी आठवले साहेब, अनेक लोक त्या कुटुंबाच्या भेटीसाठी सांत्वनासाठी आले होते. परंतु तो सुद्धा प्रकरण दाबण्याचं पाप जर कोणी केलेलं असेल तर त्याचं नाव सुरेश देसाई. ती हत्या सुद्धा कोणी केलेली ती सुद्धा चौकशी केली पाहिजे असा माझा ठाम आरोप आहे. आपण जे रोज उठता आणि मीडिया पुढे येता आणि रोज कोणावर तरी आरोप करता, आपण सुद्धा तेच केलेलं आहे. दस साहेब एक काकडे म्हणून किनीचा त्याला फाशी दिली होती आपल्याच नातेवाईकांनी, ती सुद्धा आपण दाबलेलीच आहे, त्याची सुद्धा चौकशी झालेली नाही. अशा अनेक प्रकरण आहेत. मी तुम्हाला माझ्याकडं याद्या येतात की तुम्ही किती लोक खोटे गुन्हे दाखल केलेत, किती लोकांचे घरं उद्ध्वस्त केलेत, किती जणांच्या जमिनी लाटल्यात. हो, तुम्हाला देवपुराणा, मंदिर पुराणा, मच्छिंद्रनाथ ट्रस्टीची जर चौकशी केली तर प्रशासक बसून त्याची जर चौकशी केली तर तुम्ही किती देवाचं खाता आणि किती समाजाला तुम्ही येड्यात काढता हे एकदम लवकरच उघड पडेल.